नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण इयत्ता 7वीच्या मुलांसाठी परत एकदा व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत आणि आजचा जो लेसन आहे तो आहे आपला अँगल अँड पेअर्स ऑफ अँगल्स। ओके, त्यातला जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 16 बघतोय आणि या लेसन मधलं आजचं लेक्चर आहे लेक्चर नंबर 2। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। या लेसनशी रिलेटेड असणारा एक व्हिडिओही आपण बनवलेला आहे, त्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे पेअर ऑफ अँगल्स जे आहेत ते डिटेल्स मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत। त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपली जी प्लेलिस्ट आहे या लेसनची त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग स्टार्ट करू आजच्या टॉपिकला। त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग बघू फर्स्ट क्वेश्चन। आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलेले बघा, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं तर कॉम्प्लिमेंटरी अँगल पेअर फाइंड करायचे। आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हे डिटेल मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, तेही तुम्ही बघू शकता। कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे अँगल्स ज्या दोन अँगलची ऍडिशन ही काय असली पाहिजे तर 90 डिग्री असली पाहिजे। अशा दोन अँगल्सना आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर असं म्हणतो। तर मग फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 40 डिग्री। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला दुसरा जो अँगल आहे तो कन्सिडर करावा लागेल। म्हणजेच काय करावं लागेल बघा, लेट the measure of their complementary angle काय असणार आहे, is x घेतला। ठीक आहे, आता कॉम्प्लिमेंटरी अँगलची ऍडिशन किती असती तर 90 डिग्री असती। देअरफॉर x प्लस 40 डिग्री इज इक्वल्स टू काय असणार आहे आपली 90 असणार आहे, 90 डिग्री। म्हणजेच देअरफॉर x, आता हा पॉझिटिव्ह होता तो अपोजिट साइडला गेल्यानंतर काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे। म्हणजेच इथं काय होणार आहे बघा, इज इक्वल टू 90 मायनस 40, म्हणून x इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले 50 डिग्री। म्हणजेच तो सेकंड वन अँगल जो आहे तो किती आलेला आहे आपला 50 डिग्री आलेला आहे। त्याच पद्धतीने तर 63 डिग्रीचं पण सॉल्व्ह करायचं आपल्याला। म्हणजे काय असणार आहे बघा, लेट द मेजर ऑफ एन कॉम्प्लिमेंटरी अँगल इज x। आता एक्सच घ्यायचं का तर नाही, तुम्हाला जे व्हेरिएबल कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही कोणतंही व्हेरिएबल घेऊ शकता। जसं एल, एम, एन, एक्स, वाय, झेड, ए टू झेड मधले कोणतेही व्हेरिएबल्स तुम्ही यूज करू शकता। एक्स आपण रेग्युलरली एक्स वापरतो जास्तीत जास्त, त्यामुळे आपण काय करतो एक्स घेतो। ठीक आहे, तर आता बघा एक्स, देअरफॉर एक्स प्लस काय असणार आहे आपला 63 इज इक्वल्स टू 90। ठीक आहे, म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय आले बघा 90 मायनस 63। 10 मधून 3 गेले, 7 राहिले, कॅरीवर दिला, 9 मधून 7 गेले, परत किती राहिले 27। म्हणजेच x इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला 27 डिग्री। ठीक आहे, म्हणजे आपला जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तो काय आलेला आहे आपला 27 डिग्री आलेला आहे। आता बघा पुढचा आहे आपला 45 डिग्री। सेम तेच स्टेटमेंट लिहायचंय, लेट द मेजर्स ऑफ एन अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल, मेजर्स ऑफ एन कॉम्प्लिमेंटरी अँगल इज एन काय असणार आहे x किंवा y काही घेऊ शकता। म्हणून देअरफॉर x प्लस 45 इज इक्वल्स टू 90 डिग्री। म्हणून x इज इक्वल्स टू 90 डिग्री मायनस 45 डिग्री। म्हणजेच किती झाले बघा, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, कॅरीवर राहिले, 9 मधून 5 गेले, 4 राहिले, 45 डिग्री। म्हणून देअरफॉर x इज इक्वल्स टू 45 डिग्री। ठीक आहे, खाली तुम्ही स्टेटमेंट पण लिहू शकता, द कॉम्प्लिमेंटरी मेजर्स ऑफ एन कॉम्प्लिमेंटरी अँगल इज एन 45 डिग्री। नेक्स्ट वन क्वेश्चन आहे आपला 55 डिग्री। म्हणजेच काय येणार आहे परत एकदा, द मेजर्स ऑफ एन कॉम्प्लिमेंटरी अँगल इज y घेतले इथे। ठीक आहे, म्हणजेच y प्लस 55 इज इक्वल्स टू 90 डिग्री। म्हणून y इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले
90 मायनस 55 म्हणून y इज इक्वल्स टू 90 मधून 55 गेले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, कॅरी ओव्हर दिला, 9 मधून 6 गेले, किती राहिले 3, 35 डिग्री. म्हणजे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 35 डिग्री. फिफ्थ वन क्वेश्चन आहे आपला 20 डिग्री आणि हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे आणि मला कमेंट मध्ये सांगायचं आहे तुम्हाला जमला की नाही जमला. नसेल जमला मला कमेंट करा, नक्की सोडवून देईन. नेक्स्ट आहे आपला 90 डिग्री. आता 90 डिग्री मध्ये परत एकदा तीच मेथड यूज करायची आपल्याला. म्हणजेच काय करणार आहे, द मेजर्स ऑफ अन कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असणार आहे इज एक्स. ठीक आहे, म्हणजेच काय आले बघा एक्स प्लस 90 डिग्री इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, आता हा प्लस 90 होता, अपोजिट साइडला गेल्यानंतर मायनस 90 डिग्री होईल. म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 90 मायनस 90. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू किती असणार आहे याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 0 डिग्री असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला एक्स डिग्री. आता इथं अँगल दिलेलं नाहीये, इथं व्हेरिएबल दिलेलं आहे, त्यामुळे इथं परत एकदा काय असणार आहे बघा, लेट द मेजर्स ऑफ अँड काय असणार आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल y घेतला. ठीक आहे, म्हणजे इथं काय असणार आहे बघा एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, त्यामुळे इथं काय होईल बघा y इज इक्वल्स टू देअरफॉर y इज इक्वल्स टू 90 मायनस एक्स. हा आपला काय असणार आहे अँगल असणार आहे. आता इथं जर नंबर असता तर आपण डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन केलं असतं. इथं कोणताही नंबर नसल्यामुळं हे आन्सर काय राहणार आहे असंच राहणार आहे. देअरफॉर y इज इक्वल्स टू 90 मायनस एक्स डिग्री. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर असणार. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, y मायनस 20 डिग्री अँड y प्लस 30 डिग्री आर द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल पेअर दिलेली आहे आणि आपल्याला जे त्यांनी गिव्हन अँगल्स दिलेले ते अँगल्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल तर y ची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल आणि देन त्याच्यानंतर आपण काय करणार आहे अँगल्स फाइंड करणार आहे. आता बघा तर अँगल्स कसे फाइंड करायचे, तर फर्स्ट लिहूया आपण लेट द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कुठले आर y मायनस 20 डिग्री अँड y प्लस 30 डिग्री. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल पेअर दिली असेल तर त्या दोघांची ऍडिशन किती असते आपली 90 डिग्री असते. देअरफॉर y मायनस 20 प्लस y प्लस 30 इज इक्वल्स टू 90. बरोबर, आता लाईक टर्म्स कुठल्या आहेत बघा y आणि y आहे. बरोबर, म्हणजेच y प्लस y किती झाले आपले, तर म्हणजे लिहिताना आपण लाईक टर्म्स एका साईडला लिहून घ्या, जे नंबर्स आहेत ते एका साईडला लिहून घ्या. म्हणजे तिथे काय होईल बघा 90 हे प्लस 30 होते, अपोजिट साईडला गेल्यानंतर मायनस 30 झाले. किंवा ही मेथड अवघड वाटत असेल तर या ठिकाणी इकडचे सॉल्व्ह करून घ्या. फर्स्ट मायनस 20 प्लस 30 इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ह्या दोन लाईक आहेत, ह्या दोन लाईक्स आहेत. y प्लस वाय किती होतात आपले तर 2y होतात. ठीक आहे, आता चिन्हांचे नियम आपल्याला वापरायला लागतील आणि चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला बेसिक गोष्टी क्लिअर होतील. तसेच आपण गणिताचा बेस ही एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपल्या गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी आपण त्यामध्ये शिकवलेल्या आहेत. ती ही प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथं बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून इथं आले प्लस 10 इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून 2y इज इक्वल्स टू, आता हे प्लस 10 होते, अपोजिट साइडला गेल्यानंतर मायनस झाले, म्हणजे 90 मायनस 10 म्हणजेच किती आले इथं 80, इथं 2y. आता इथं मल्टिप्लाइड आहे 2, अपोजिट साइडला गेल्यानंतर डिवाइड होतील, म्हणजेच y इज इक्वल्स टू 80/2. म्हणजेच इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत आली आहे, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. 2 1 जा 2 4 जा 2 0 जा, म्हणजे इथं आले 40. आता बघा y इज इक्वल्स टू 40 आले. बरोबर, लेट द अँगल्स आर, कुठले अँगल आहेत आपले, फर्स्ट अँगल काय होता y मायनस 20, म्हणजे y ची व्हॅल्यू आपण काय करणार आहे यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे, म्हणजे 40 मायनस 20 म्हणजे फर्स्ट अँगल किती असणार आहे आपला 20 डिग्री अँड y प्लस 30 होता म्हणून इथं असणार आहे 40 प्लस 30 इज इक्वल्स टू 70 डिग्री. देअरफॉर द मेजर्स ऑफ अन
कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आर काय असणार आहेत आपले 70 डिग्री अँड 20 डिग्री. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.